कशा आहात तुम्ही? मी मस्त. मॅडम गुड मॉर्निंग. आज आपण लवकर व्हिडिओ काढलाय. सर काय करता बघू? हे नीट डिस्प्ले दाखव. टाकलाय आणि आपण डिस्प्ले चेक करतोय. कस्टमरला मोबाईल फिटिंग करून द्यायच्या अगोदर हा मोबाईलचा डिस्प्ले हा आपल्याला पूर्णपणे चेक करावा लागतो आणि चेक केल्याच्या नंतरच आपण तो फिटिंग करतो. फिटिंग केल्याच्या नंतर परत एकदा चेक करतो आणि मग कस्टमरला आपण आता तुम्ही कस्टमरला जेव्हा मोबाईल देता तेव्हा कस्टमरने याची काय काळजी घेतली पाहिजे? डिस्प्ले बसवल्या डिस्प्ले फिटिंग केल्याच्या नंतर सर्वात प्रथम पहिले 3 तास त्याला विदाऊट मोमेंट व्यवस्थित ठेवला पाहिजे किंवा नाहीतर आपल्याच शॉपमध्ये 3 तासानंतर नेला तरी चालतो. फिटिंग केल्या केल्या लगेच नेला तरी चालतो, पण 3 तास काळजी घ्यावी लागते. पडणार नाही, दबणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि 3 तासानंतर त्याला रबर लावलेले असतात. 3 तासानंतर रबर लावलेले काढले तरी चालतात आणि रफ अँड टफ वापरला तरी सर चालतो. काही कस्टमरचं म्हणणं असतं आमचा डिस्प्ले टिकत नाही, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. महत्वाचं म्हणजे ओला असतो, पेटिंग केलेला असतं, पेस्टिंग केलेलं असतं, ते सुकेपर्यंत आपल्याला त्याची वाट पाहावी लागते. आणि सुकल्याच्या नंतर जेव्हा तो 3 तास पूर्ण होतात मग नंतर तुम्ही वापरायला काढा. जर त्याच्या अगोदर काढला तर कदाचित तो ओला डिस्प्ले फिटिंग केलेला असतो म्हणून तो इकडे तिकडे थोडासा हलू शकतो, प्रेस होऊ शकतो, ओसी पेपर खराब होऊ शकतो आणि ब्लरिंग, ब्लिंकिंग वगैरे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. करेक्ट काय? आज आपण कसं आहे माहिती का, शॉप ओपन केल्यापासूनचा व्हिडिओ काढलाय. ज्या ज्या कस्टमरचं म्हणणं होतं ना, सर तुमचे खालचं शॉप ओपन करून वस्तू देत नाही, मग का देत नाही आज आपण व्हिडिओमध्ये दाखवले का देत नाही. सर मग आता आपल्या युट्यूब फॅमिलीला तुमचं काय सांगणं असेल बरं? सर्वात प्रथम युट्यूब फॅमिलीला असे आमचे सांगणे आहे की आम्ही जे आमच्या 2 शाखांमध्ये अंकिता मोबाईल शॉप आणि वेदिका मोबाईल शॉप या 2 शाखांमध्ये जे काही दाखवतो, जे काही आपण विक्रीसाठी, सेलसाठी आणि इन्स्टा आयडीच्या वरती टाकलेले व्हिडिओ जे दाखवलेले ते जे काय आहे ते आहे ते आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचा खोटेपणा नाहीये. आपण जे ठेवतो तेच व्हिडिओमध्ये दाखवतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अशा प्रकारचे आमचे बनवलेले व्हिडिओ जर आवडत असेल तर इन्स्टा आयडीला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, तसेच युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा बटन प्रेस करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त व्हिडिओ जर आवडले असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा. मॅडम बोला पुढचं. मॅडम इकडे करायला विसरू नका. नक्कीच. आमच्या मॅडम पण भारी डिस्प्ले जोडतात बरं का. रिपेअरिंग चालू आहे जोरात आज. फक्त सरांचं शॉप आमचं 8 वाजता ओपन होतं आणि आमचं शॉप 9, 9:30ला ओपन होतं. त्याचं कारण असं आहे, पसारा जास्त असतो, मुलं आल्याशिवाय शॉप ओपन होत नाही आणि आमची पोरं 9 वाजल्याशिवाय येत नाही. त्याच्यामुळे शॉप ओपन व्हायला उशीर होतो. सर एकटे शॉप ओपन करू शकत नाही कारण दोन्ही दुकानामध्ये सर एकटे बसू शकत नाही किंवा कस्टमरला काही खाली वस्तू असतात ते देता येत नाही. कस्टमर म्हणता आम्ही खूप लांबून आलो, तुम्ही ओपन करून द्या. पण ओपन करणं एवढं सोपं नसतं. चला आजचा दिवस आपला सुरू झालाय साफसफाईपासून.